नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजना, या सगळ्या योजनांसाठीचा लाभ घेणारे, पेन्शनचा लाभ घेणारे जे सगळे लाभार्थी आहेत, दिव्यांग लाभार्थी, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, विधवा महिला, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट घेऊन आलेलो आहे. पाहू शकता, एक महत्त्वाचा असा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला असून ही धक्कादायक अशी माहिती उघड झालेली आहे. तर लाभार्थ्यांसाठी ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. लाभार्थ्यांना मिळणारे पेन्शन हे कदाचित ऑगस्ट महिन्यापासून बंद होऊ शकतं. तर शासनामार्फत जो काही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आणि याचा लाभार्थ्यांवर कसा परिणाम पडणार आहे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत या योजनेअंतर्गत सगळ्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची अशी जी अपडेट आहे, पाहू शकता या ठिकाणी राज्यातील यामध्ये संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन योजना, विधवा महिला आणि ज्येष्ठ नागरिक आणि इतर लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही हयातीचा दाखला म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट जमा केले नसेल तर ऑगस्ट महिन्यासाठीची पेन्शन हे थांबू शकते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण शेअर करणार आहोत. तर हयातीचा दाखल्याबाबत काय बदल झालेला आहे, तर यावर्षी दरवर्षी पाहू शकता, यापूर्वी दरवर्षी तहसील कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने हयातीचा दाखला जो आहे हा जमा करावा लागत होता. मात्र आता बेनिफिशरी सत्यापन ॲप जे आहे हे मोबाईलवर ॲप्लिकेशन उपलब्ध आहे. तर या ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाईन हयातीचा दाखला जो आहे हा स्वीकारण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे. आणि काही तहसील कार्यालयांनी ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली, तर काही ठिकाणी अजूनही ऑफलाईन कागदपत्र घेतली जात आहेत. म्हणूनच ज्यांनी अजून हयातीचा दाखला जो आहे हा सादर केलेला नाही आहे, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पाहू शकता, ऑगस्ट महिन्यासाठीचं पेन्शनसुद्धा या लाभार्थ्यांचं थांबू शकतं. जर का हयातीचा दाखला किंवा ऑफलाईन कोणत्याही माध्यमातून कागदपत्र तुम्ही जमा केली नसतील, लाईफ सर्टिफिकेट सबमिट नसेल केलं, तर ऑगस्ट महिन्याचे अनुदान किंवा पेन्शन ही बंद होऊ शकते, अशी सूचना ही देण्यात आली आहे. म्हणून कोणताही वेळ न घालवता हा पेन्शनचा हप्ता वितरित करण्याअगोदरच तुमची सगळी कागदपत्र तयार ठेवा, ती सबमिट करा. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुमचा हयातीचा दाखला हा सबमिट करा. तर आत्ता सध्या लाभार्थ्यांना कोणती महत्त्वाची कागदपत्रं आहेत, तर यापुढे अनेक योजनांमध्ये खालील कागदपत्रांना महत्त्व दिलं जाईल. तर यामध्ये हयातीचा दाखला सगळ्यात महत्त्वाचा आहे, हा दरवर्षी द्यावा लागेल. त्याच्यानंतर रहिवाशी दाखला आहे, रेसिडेन्स सर्टिफिकेट, डोमेसिल प्रमाणपत्र आहे. यापैकी काही तहसील कार्यालय डोमेसिल स्वीकारत आहेत, तर काही ठिकाणी रहिवाशी दाखला हा मागितला जात आहे. म्हणून किमान यापैकी एक प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वीज बिलाबाबत सुद्धा नवीन बदल झालेला आहे. एक महत्त्वाचा बदल म्हणजे काही योजनांमध्ये वीज बिल देखील तपासले जात आहे. जर एखाद्या लाभार्थ्याचे मासिक वीज बिल खूप जास्त असेल, तर त्यावरून आर्थिक स्थितीची पडताळणी केली जाते आणि त्यामुळे तुमचे वीज बिल आणि संबंधित कागदपत्र व्यवस्थित जतन करून ठेवा, कारण ही सुद्धा काही ठिकाणी मागितली जाऊ शकतात. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे, तर सगळ्यात अगोदर अजूनही तुम्ही तुमचं लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन केलं नसेल, तर बेनिफिशरी सत्यापन ॲपवर हयातीचा दाखला हा सबमिट करा. जर तुम्हाला जमत नसेल, तर जवळच्या तुम जो जाणकार व्यक्ती असेल त्याच्याकडून किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन, किंवा तिसरा जो ऑप्शन आहे यामध्ये सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही डायरेक्टली तहसील कार्यालयामध्ये जाऊन जे आपले यामध्ये नायब तहसीलदार आहेत यांनाच त्यांच्या मोबाईलवरून जो ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवरून तुमचा हयातीचा दाखला हा काढण्यास सांगितलं जाऊ शकतो. तर ही प्रक्रिया सोपी आहे, त्या ठिकाणी केली जाऊ शकते. मात्र काही ठिकाणी ऑनलाईनमध्ये अडचण काय येते, तर दिव्यांग लाभार्थ्यांचा चेहऱ्याचा अडचण असेल किंवा त्यांची इतर काही अडचणी असतील आधार कार्ड संदर्भातल्या, तर या कारणामुळे त्यांचं सत्यापन अडकलेलं आहे. तर अशा ठिकाणी
त्या लाभार्थ्यांनी निवेदन देऊन त्यांची अडचण ही सांगितली पाहिजे, जेणेकरून त्यावर काहीतरी उपाय हा काढला जाऊ शकतो. त्याच्यानंतर लाभार्थ्यांनी रहिवासी दाखला किंवा डोमेसाईल प्रमाणपत्र जर असेल त्या जोडलं नसेल, सबमिट केलं नसेल तर ते सुद्धा जमा करून द्या. त्याचबरोबर वीज बिलाची प्रतसुद्धा तुमच्याजवळ जतन करा. तहसील कार्यालय किंवा संबंधित विभागाशी संपर्कात राहा. माहिती चेक करा. त्यांच्याशी जाऊन तुम्ही भेट घ्या, चौकशी करा. कारण त्यांच्याकडे त्यांच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठीची पेन्शन संदर्भातली महत्त्वाची अपडेट त्यांच्यापर्यंत असणार आहे. तर अशा पद्धतीने या संदर्भात अधिकृत परिपत्रक येण्याची शक्यतासुद्धा व्यक्त केली जात आहे. परिपत्रक जर प्रसिद्ध झालं तर त्यानुसार अंतिम नियमसुद्धा स्पष्ट होतील. त्यामुळे कोणतीही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत शासनादेश आणि स्थानिक प्रशासन जे काही सांगताय, तहसीलदार कार्यालय, निराधार शाखा यावर चौकशी, तुम्ही माहिती जी आहे यावर विश्वास ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन किंवा इतर सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभार्थी असाल तर हा तिचा दाखला आत्ताच तातडीने जमा करा. रहिवासी दाखला किंवा डोमेसाईल तयार ठेवा. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुद्धा करा. आणि या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचा पेन्शनचा जो लाभ आहे यानंतरचा ऑगस्ट महिन्यासाठीचा हा वेळेवर जमा होऊ शकतो. तर अशा पद्धतीने सध्याच्या निराधार योजनेअंतर्गत अपडेट आहेत. दिव्यांग बांधवांना पेन्शन जून महिन्यासाठीची, जुलै महिन्यासाठीची सुद्धा जमा झालेली आहे. काही लाभार्थी वगळता यामध्ये पेन्शन जमा झाली होती. त्याच वेळेला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे जे लाभार्थी आहेत, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला यांना अद्यापही पेन्शन जमा झालेली नाहीये. तर त्या संदर्भात लवकरच शासनाकडून अपडेट अपेक्षित आहे. या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.